जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. काय ग काय म्हणते नैना? काय चाललंय हे सगळं? तू नैनाला भेटायला जातेस म्हणून घरातनं बाहेर पडली आणि नैना तुला भेटायला इथे आली होती. नक्की कुठे गेली होतीस? काय प्रॉब्लेम झाला होता? ऍक्च्युली झालंय असं की मी एका कामानिमित्त ना घराबाहेर पडलो होतो, पण मला असं फील होतंय की मी घरी नसताना कोणीतरी घरी येऊन गेलंय. काय करावं? लँडलॉर्डला फोन करावा का पोलीस कंप्लेंट करावी? तू जिथे राहतोस त्या आजूबाजूच्या रस्त्यावर किंवा तुझ्या बिल्डिंगला सीसीटीव्ही कॅमेरे असतीलच. तू त्या सीसीटीव्हीचं फुटेज चेक कर. त्यातनं तुला नक्की कळेल की तुझ्या घरी नक्की कोण येऊन गेलं होतं. तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? ऍक्च्युली लव्ह कम अरेंज. त्यांचे पॅरेंट्स कुठे असतात? मीनाक्षी अनाथ आहे आणि आता आम्हीच तिचं कुटुंब. बायको, तू आधी बी अनाथच होतीस आणि यापुढे बी अनाथच राहणार आहे. एक एक करत तुझ्या अख्ख्या फॅमिलीला नाही दानाला लावलं तर आपलं बी नाव विक्रम नाही. बायको, तू या फोटो मध्ये लयच रोमॅन्टिक दिसतीये ग. तुझ्या या रोमॅन्टिक आठवणीत आपण नाही असं होऊ शकत नाही. इथं आपण असणार तुझ्या सोबत. मीनाक्षी, हे तुझं गिफ्ट. आपल्या पहिल्या भेटीची आठवण. बायको, तुझं हेच स्वप्न होतं ना, पण तुला एवढ्या सहजासहजी आपण ती सुख मिळू देणार नाही. उद्या आपण तुला पहिला रंग लावणार, तुझा पहिला नवरा या नात्यानं. अभि, तुम्ही म्हणाला होतात ना सगळ्यात आधी तुम्ही मला रंग लावणार. मी रंग तर लावणार आहे, पण जोपर्यंत मी तुला रंग लावत नाही तोपर्यंत तू कुणाकडूनही रंग लावून घ्यायचा नाहीयेस. तुझं माझ्यावर प्रेम असेल तर तुला हे करावंच लागेल. बायको, स्वतःसाठी तर तू नवरा शोधलासच, आपल्यासाठी बी बायको तू शोधली. आज आपण हीच गोष्ट समद्यांना सांगणार आहे, पण त्याआधी तुझ्यासाठी आणलेलं गिफ्ट नाही बघायचं का? बायको, आपण तुला आपल्या बरोबर न्यायला आलोय. आपण घराच्या बाहेरच उभा आहे. ऍक्च्युली मी एवढ्या रात्री आलो. माझ्या आणि तुमच्या आयुष्यातली एक महत्वाची गोष्ट आहे, ती तुमच्याकडे, जी माझी आहे. तुम्हा दोघांचं या रिसॉर्ट मध्ये अगदी मनापासून स्वागत.
दोघांनी मस्त एन्जॉय करा हनीमून तुमचा. हा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, अख्खं रिसॉर्ट तुमचंच आहे. तुमच्याशिवाय इथे कुणीच नाहीये. या ना आत या. बायको, अग किती वेळ त्याच्याकडे बघत बसणार आहे? तोच आहे तो तुझ्या हनीमून रिसॉर्टचा मॅनेजर. हा, नमस्कार वहिनी. कशा आहात वहिनी तुम्ही? येताना काही त्रास नाही ना झाला? ए पाक्या, तुझ्या वहिनीला नमस्कार चमत्कार झाल्यावर काय करायला सांगितलं तुला? भाई इथून निघायला सांगितलं होतं. मग निघ. निघतो ना भाई. हा वहिनी येतो. हा बायको, बायको, आपण तुला वळायला विसरलो असलो तरी तुझा गृहप्रवेश विसरलो नाही. लक्ष्मीच्या पावलात ये. तुझ्या नवऱ्याच्या अख्ख्या खानदानाला तुडवर. आता तुला एक प्रश्न पडला असेल की हा सगळा काय आयटम आहे. आता आपला नवरा आपल्याकडनं काय करून घेणार हाच प्रश्न पडला असेल ना. बायको ही नवऱ्याची सावली असती आणि त्याप्रमाणेच आमचा पाक्या तुझ्या त्या आबी बरोबर सावली सारखा असणार आहे. पाक्या कधी बी कुठं बी त्याला गोळी घालणार. पुढं काय होणार? तू इथे येऊन राहणार आणि तुझा नवरा डागात जाणार. मी तुम्हाला न विचारता ऑफिसमध्ये नाही बोलायचं मला त्या विषयावर. तुम्ही क्लायंट नाही आहात, ऑफिसला येऊन प्रत्येक गोष्ट विचारायला. आय एम सॉरी राजवीर. अहो पण ते मीच सांगितले होते होर्डिंग्स काढायला. मला तर असं वाटतंय की नंदिनीचा नीट उपचार फक्त हॉस्पिटलमध्येच होऊ शकतो. त्या रायाने पण अनेकदा सांगितलं आरोहीला की नंदिनीला मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवूया, पण ती ऐकतच नाहीये. म्हणते की प्रेमाने गोडी गुलाबीने मी तिला बरं करेन, हट्टच सोडत नाही. पण आई मला तर असं वाटतंय की या सगळ्यावर एकच उपाय आहे, तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवूया. तुझ्यावर एक छोटी स्टोरी करायची होती, म्हणून जरा तुझ्याबद्दल आणखी जाणून घ्यायचं होतं. मी घरी येऊ? हा नाही घरी नको. का? घरी यायला काय हरकत आहे? नाही घरी नको, कारण घरी मी एकटा आहे आज. एकटा तर एकटा, तसंही मला तुझ्या एकट्याशीच काम आहे, घरचे असो किंवा नसो. अरे तुम्हा दोघांना तिथे बसवलं होतं ना मी, तरी ती समिधा निघून कशी गेली? ड्युट्या करतात का झोपा काढता तुम्ही लोक? सॉरी साहेब, अहो आम्हाला खरंच कळलं नाही तिला डिस्चार्ज केव्हा मिळाला आणि ती केव्हा निघून गेली. म्हणून सांगत असतो ड्युटीवर लक्ष ठेवा. एक गोष्ट लक्षात येत नाही, इतके दिवस कोमात असणारी ती मुलगी अचानक शुद्धीवर काय येते? दोघं तिथे असताना ते निघून काय जाते?
ती मुलगी सापडेपर्यंत तुम्ही दोघंही घरी जायचं नाहीये, कळतंय का? हो सर. चला निघा. मग तुला काय वाटतंय, म्हणजे मधुराच्या मनात नेमकं काय आहे? तिला काय हवं काय? नाही ना, तिच्या मनात नेमकं काय चाललंय याचा मला खरंच पत्ता नाही आणि सध्या मी कम्प्लीट माझ्या कामावरती फोकस्ड आहे. अरे पण मग तुमच्या दोघांचं पुढे काय? आमच्या दोघांचं पुढे काय म्हणजे मी मधुरावर कोणत्याही प्रकारचं प्रेशर टाकलेलं नाही. तिचे निर्णय घ्यायला ती स्वतंत्र आहे आणि असंच असावं असं मला वाटतं. आदित्य एक मिनिट, पण समजा या सगळ्यात तिने तुझ्याऐवजी वासूला निवडलं तर मग तुझं काय?